अभिप्राय ब्लॉग तनुश्री सुकांती. सौंदर्य खुलवण्याचा अंतर्मुख प्रवास. तनुश्री सुकांती सेशनबद्दल मनापासून अभिप्राय. रात्री ताईचा फोन आलेला. ताई अगदी आईच्या भूमिकेत जाऊन मला म्हणाली, अगं आता वय वाढत चाललं आहे. चेहऱ्याकडे, केसांकडे, त्वचेकडे लक्ष द्यायला हवं. सिरम लावतेस का? हायलुरॉनिक वापरतेस का? सनस्क्रीन खूप महत्त्वाचा असतो बरं का. ती इतक्या आपुलकीने, प्रेमाने आणि काळजीने मला सगळ्या त्वचा निगा आणि केसांच्या निगेबद्दल सांगत होती, अगदी आईसारखी. पण तिला कुठे माहीत होतं की मी सध्या डॉक्टर सुप्रिया मॅम यांचं तनुश्री सुकांती हे 5 दिवसीय सुंदर सेशन अनुभवत आहे. आणि त्या सेशनमुळे मला एक खूप महत्त्वाची गोष्ट पुन्हा जाणवली की फक्त बाह्य सौंदर्य जपून चालत नाही. त्याआधी अंतर्मन, शरीर, विचार, भावना, झोप, आहार, दिनचर्या हे सगळं सुंदर आणि संतुलित असणं खूप आवश्यक असतं. कारण खऱ्या अर्थाने कांती ही आतून फुलत असते. आजच्या धावपळीच्या दिनचर्येत निरोगी त्वचा आणि केसांसाठी आपण बाजारात मिळणाऱ्या नाना प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांचा अक्षरशः भडीमार स्वतःवर करत असतो. कुठलं सिरम, कुठला फेसवॉश, कुठली क्रीम, कुठलं हेअर ऑइल, सतत काही ना काही नवीन वापरण्याचा प्रयत्न सुरू असतो. पण या सगळ्यांआधी आपल्या शरीराचा, आपल्या प्रकृतीचा, आपल्या जीवनशैलीचा अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे याकडे मात्र अनेकदा आपलं लक्ष जात नाही. आपल्याला नेमकं काय मानवतं, शरीरामध्ये काय कमी जास्त झालं आहे, आपली त्वचा आतून काय सांगत आहे, आपले केस, झोप, रोजचा तणाव, पचन, मानसिक अवस्था यांचा आपल्या सौंदर्यावर किती खोल परिणाम होतो हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच तनुश्री सुकांती हे सेशन केवळ सौंदर्यविषयक सेशन न राहता स्वतःला सर्वांगीण पद्धतीने समजून घेण्याचा आणि स्वतःची योग्य काळजी घेण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रवास ठरतो. डॉक्टर सुप्रिया गुगळे, MD आयुर्वेद आणि डॉक्टर तन्वी खाबिया गुगळे, MD सायकॅट्रिस्ट या दोघी डॉक्टर मायलेकी अतिशय सुंदर पद्धतीने विविध विषयांवर मार्गदर्शन करत असतात. एकीकडे आयुर्वेदाचा भक्कम पाया तर दुसरीकडे मानसिक आरोग्याचा सखोल अभ्यास, या दोन्हींचा अप्रतिम संगम त्या दोघींमध्ये अनुभवायला मिळतो. तनुश्री सुकांती या 5 दिवसीय सेशनमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने माणसाने स्वतःची काळजी कशी घ्यावी हे शिकवलं. फक्त चेहरा सुंदर दिसावा एवढंच नाही, तर स्वतःकडे प्रेमाने बघणं, स्वतःला स्वीकारणं, शांत मनाने जगणं, तणाव कमी करणं, योग्य आहार घेणं, शरीराची आणि मनाची ऊर्जा संतुलित ठेवणं हे सगळं सौंदर्याचाच भाग आहे हे त्यांनी अतिशय सहजपणे समजावलं. मानवी शरीर हे फक्त दिसणारं शरीर नसून त्यामागे ऊर्जा, विचार, भावना आणि चेतनेचे अनेक स्तर कार्यरत असतात हे या सेशनमधून खूप सुंदररित्या समजलं. डॉक्टर सुप्रिया मॅम आणि डॉक्टर तन्वी मॅम यांनी मानवाच्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे असे 5 कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या अतिशय सोप्या भाषेत आणि दैनंदिन आयुष्याशी जोडून मार्गदर्शन केलं. आपलं खाणं पिणं, श्वास, विचार, भावना, मानसिक अवस्था आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सगळं या 5 कोशांवर परिणाम करत असतं. आणि हेच कोश आपल्या शरीर, मन आणि ऊर्जेला संतुलित ठेवण्याचं काम करतात हे खूप सुंदर पद्धतीने त्यांनी समजावलं. त्याचबरोबर शरीरातील सूर्यनाडी आणि चंद्रनाडी यांची महत्त्वही त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने समजावलं. आपल्या श्वासोच्छवासाचा, ऊर्जेचा, मनस्थितीचा आणि दैनंदिन कार्यक्षमतेचा या नाड्यांशी किती खोल संबंध असतो. सकाळी उठल्यावर कोणती नाडी सक्रिय असते हे कसं ओळखायचं, सूर्यनाडी सक्रिय असताना शरीरात काय होतं, चंद्रनाडी सक्रिय असताना काय होतं हे त्यांनी अतिशय सोप्या, सहज, अनुभवात्मक पद्धतीने समजावलं. शरीर, मन आणि ऊर्जा यांचं संतुलन राखण्यासाठी या नाड्यांचं ज्ञान आणि निरीक्षण किती महत्त्वाचं आहे हे या सेशनमधून प्रकर्षाने जाणवलं. त्याचप्रमाणे आयुर्वेदातील वात, पित्त आणि कफ या 3 महत्त्वाच्या प्रकृतींचाही सखोल उलगडा त्यांनी केला. आपली प्रकृती कशी ओळखायची, ती असंतुलित झाली तर त्याचे शरीर आणि त्वचेवर काय परिणाम होतात, कुठल्या सवयींमुळे वात, पित्त आणि कफ वाढतात आणि योग्य दिनचर्या, आहार, झोप, व्यायाम
पाणी पिण्याची पद्धत, मानसिक शांतता, स्वतःची योग्य काळजी यांच्या मदतीने प्रकृती संतुलित कशा ठेवायच्या या अतिशय व्यावहारिक आणि सहज समजणारं मार्गदर्शन या तनुश्री सुकांती सेशनमध्ये मिळालं. कुठली पेय कधी घ्यावी, कुठलं डिटॉक्स पाणी उपयोगी ठरतं, कुठले फेस पॅक त्वचेला योग्य आहेत, कुठल्या त्वचेच्या प्रकारासाठी कुठलं तेल योग्य आहे, फेस मसाज कसा करायचा, फेस योगा कसा करायचा, त्याच्या प्रात्यक्षिकं आणि त्याचं महत्त्व हे सगळं त्यांनी अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने शिकवलं. विशेष म्हणजे हे सेशन पहाटे 5:30ला होत असल्यामुळे त्याचा अनुभव अजूनच सुंदर वाटतो. पहाटेची शांतता, ताजी ऊर्जा आणि त्या दोघींचा प्रसन्न आवाज, तजेला सुंदर मुद्रा, नम्र आविर्भाव आणि मनापासून देण्याची वृत्ती. या वातावरणात मिळणारं हे ज्ञान मनाला खूप सकारात्मक आणि शांत करून जातं. या सेशनमधली अजून एक खूप सुंदर गोष्ट म्हणजे हे सेशन केवळ बाह्य सौंदर्यावर आधारित नाही, तर स्वतःमधला हिलर जागा ठेवणं हा त्याचा खरा गाभा आहे. स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला वेळ देणं, स्वतःला समजून घेणं आणि शरीर, मन, ऊर्जा यांना संतुलित ठेवणं हा खऱ्या सौंदर्याकडे जाण्याचा मार्ग आहे, हे या सेशनमधून प्रकर्षाने जाणवतं. विशेष म्हणजे प्रत्येक वेळेस सुकांती अटेंड केल्यावर काहीतरी नवीन शिकायला नक्कीच मिळतं. त्यांच्या अनुभवातून, अभ्यासातून, ऊर्जावान व्यक्तिमत्वातून खूप काही ग्रहण करायला मिळतं. इतक्या वाजवी शुल्कात इतकं समृद्ध आणि मनाला स्पर्शून जाणारं मार्गदर्शन देणाऱ्या या दोघी डॉक्टर मायलेकी खरंच मनापासून कौतुक वाटतं यांचं. नक्कीच पुढेही याच्या सुंदर सेशनचा लाभ सगळ्यांनी घ्यावा ही मनापासून इच्छा. कारण खऱ्या अर्थाने सौंदर्य खुलतं जेव्हा मन शांत होतं, विचार सकारात्मक होता आणि आपण स्वतःशी जोडले जातो. हा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स नक्की करा आणि तनुश्री सुकांतीला पुढच्या सेशनला नक्की जोडले जा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रणाली, शिवकमल आव्हाड.